नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत असे आणि भरपूर भाज्यांनी भरलेले पौष्टिक थालीपीठ किंवा धपाटे बघणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे। अगदी अशा भरपूर छान अशा भाज्या टाकलेल्या आहेत आणि मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या भाज्यांचा वापर करून असे थालीपीठ करू शकता। अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार होतात आणि उन्हाळ्यात जर तोंडाला चव नसली तर तुम्ही हे थालीपीठ आवर्जून करू शकता किंवा पावसाळ्यामध्येही करू शकता। छान असं पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस आणि छान असे गरमागरम थालीपीठ तुम्ही पावसाळ्यात पण करू शकता। अगदी असं पोटभरीचा हा नाश्ता म्हणा, जेवण तुम्ही कुठल्याही वेळेत हा थालीपीठाचा पौष्टिक असा पदार्थ करू शकता। तर अगदी अशी छान अशी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत पहिल्यांदा लगेच नोटिफिकेशन येतील आणि सर्वात आधी तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर तोंडाची चव वाढवणारे आपण इथं थालीपीठ बघणारे किंवा धपाटे बघणारे आणि भरपूर असे भाज्यांनी भरलेले आहेत आणि अगदी पौष्टिक आहे। यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही आणखीन ऍड करू शकता। तर आपण इथं किसून घेतलेला कोबी घेतलेला आहे, एक वाटीचं प्रमाण आहे सर्व। 1 वाटी कोबी, 1 वाटी गाजर, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी कांदा, 1 वाटी पालक। तर सर्व भाज्या मुलांच्या पोटात जाण्यासाठी हा छान असा योग्य मार्ग असतो। त्यांना कळत पण नाही का थालीपीठ कशाचे केलेले आहे, तर अशा पद्धतीचे तुम्ही करू शकता। आता बाकीचं साहित्य पण बघूया आपण पुढचं। तर आता थालीपीठांच्या भाज्या तर बघितल्या, त्या पुढं आपण आता इथं पीठ बघूया कुठलं घेतलंय। तर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय, कारण उन्हाळा आहे त्यामुळे बाजरीचं पीठ थोडं कमी घेतलंय। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण इथं 2 ते 2.5 वाटी आपण इथं ज्वारीचं पीठ घेतलंय। ज्वारीचं पीठ हे उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाणं हे उन्हाळ्यामध्ये चांगली असते, त्यामुळे ज्वारीचं पीठ इथं जास्त घेतलंय। बेसन पीठ अर्धी वाटी, वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, भरपूर असं जिरं, आलं, लसूण, हळद पावडर, ओवा आणि चवीपुरतं मीठ। मिरची तुम्ही कमी अधिक करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्या पद्धतीमध्ये। आता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे थालीपीठचं। तर हिरव्या मिरच्या आणि बाकीचं जेवढं साहित्य आहे ते, तर आपल्याला हे पाणी टाकून एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। एकदम असं बारीक वाटण तयार करायचं आहे, किंवा तुम्ही ठेच्यासारखंही करू शकता, पण बारीक पेस्ट केली की छान अशी चव येते। तर हे बघा एकदम बारीक वाटून घेतलंय। आता पीठ भिजवून घेऊया। तर भाज्या सर्व एकत्रच करायच्या आहे आपल्याला, त्यामुळे ह्या अशाच ठेवायच्या। फक्त आता पीठ ऍड करूया। ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, आता ह्याच वाटीने सर्व भाज्या पण मोजून घेतलेल्या आहे। बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ, ओवा, अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ। मीठ आणि मिरचीचं प्रमाण योग्य झालं की थालीपीठ खायला एकदम असे चविष्ट लागतात, त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ मिरचीचं प्रमाण ठरवा। आणि वाटून घेतलेलं वाटण, तर आता वाटण टाकून झालं, सर्व साहित्य टाकून झालं की असंच मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि भाज्या छान अशा गाजर आणि कोबी तर मी खिसूनच घेतलेलं आहे, बाकीच्या भाज्या पण थोड्याशा बारीक कट करायच्या। तुम्हाला जर पराठे लाटायचे असेल तर तुम्ही पराठे पण लाटू शकता, याचे थोडेसं फक्त बारीक कट करायच्या भाज्या। आता हे सर्व साहित्य असंच कोरडं मिक्स करायचं आहे, जेणेकरून पाण्याचा अंदाज आपल्याला कळेल। तर हे बघा सर्व आपल्या भाज्या आणि पीठ एकदम असं छान एकजीव करून घेतलंय। मसाले पण छान लागले, बाइंडिंग छान आलं, म्हणजे नाही भिजत ठेवलं ना पीठ तरी पण आपण इन्स्टंट करायला घेऊ शकतो, त्यामुळे आधी मिक्स करायला घ्यायचं। आता थोडं पाणी करत आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये मिक्स केलंय मी
आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे खूप जास्त असं घट्ट किंवा खूप जास्त असं पातळ असा गोळा तयार नाही करायचा. भाकरीच्या पिठासारखा आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीमध्ये त्या पिठाप्रमाणे आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. दाखवतेच मी मळून झाल्यावर. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपलं भाकरीचं पीठ जसं असतं ना त्या पद्धतीमध्ये. आता इन्स्टंट तुम्ही 10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी पण भिजत ठेवू शकता. आपण लगेच थालीपीठ करायला घेणार आहोत. तर इथं तवा गरम करायला ठेवलाय, लोखंडी तवा आहे. तर इथं थोड्याशा पाण्यामध्ये आपण एक रुमाल भिजून घेतलाय, पिळायचा थोडासा गच्च तो. थालीपीठ मी तेलामध्ये करणार आहे, तुम्ही इथं तूप किंवा बटरचा वापर करू शकता. आता थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि यातनं एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जेवढं थालीपीठ करायचं आहे मोठं त्या पद्धतीमध्ये तुम्ही इथं एक गोळा तयार करून घ्या. थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून थापताना थालीपीठ चिकटणार नाही. पुन्हा थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण, म्हणजे थापताना हाताला थालीपीठ चिटकत नाही. आता आपल्याला पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचंय. खूप असं पौष्टिक तयार होतं हे थालीपीठ आणि तोंडाची चव वाढवणार आहे. तुम्ही नुसतंही खाऊ शकता किंवा यासोबत छान असं दही चटणी करू शकता किंवा नुसतंच पण खायला छान लागतं. आणि भरपूर भाज्यांनी भरलेलं थालीपीठ हे. जेवढं पातळ थापता येईल तेवढं थापायचं, म्हणजे भाजायला पण पटकन भाजतं आणि खायला पण छान लागतं. अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही भाज्या आणि पीठ घेतलं तर अजिबात असं वातड होत नाही. आता आपण यामध्ये छोटे छोटे होल करून घेणार आहे जेणेकरून थालीपीठ छान असं खमंग भाजेल. तवा छान गरम होऊ द्यायचा आहे, नाहीतर थालीपीठ चिटकू शकतं आणि वातड पण होऊ शकतं. आता तवा छान गरम झालाय, लोखंडी तवा आहे त्यामुळे थोडासा कमी करायचा गरम. आणि स्टार्टिंगला पहिल्या थालीपीठला आपल्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आणि लोखंडी तवा आहे त्यामुळे ते चिटकू शकतं. त्यामुळं आता तेल छान असं स्प्रेड करून घेऊया. आता अशा पद्धतीने आपल्याला रुमाल धरायचा आहे आणि अलगद टाकायचं. बघू शकता असं अलगद थालीपीठ आपलं निघतं. आता आपल्याला ह्या छिद्र्यांमध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि साईडनी पण तेल टाकायचं. झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो हीट वरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त कमी गॅस करायचा नाही, नाहीतर थालीपीठ वातड होऊ शकतं आणि खायला पण असं छान लागत नाही. आता आपण हे 2 ते 3 मिनिटासाठी छान असं मीडियम टू लो हीट वरती शेकून घेऊया. तर 2 ते 3 मिनिट झाले, बघूया आता. तर बघू शकता किती छान असं कलरफुल दिसतंय. तर छान असं तांबूस रंगावरती शेकलंय आपलं. तर हे बघा किती छान झालंय. आता हे शेकतंय तोपर्यंत दुसरं पण आपण थालीपीठ थापून घेऊया. आता तर दुसरं थालीपीठ करताना आपल्याला पुन्हा रुमाल धुवून घ्यायचा आहे, पिळायचा जरा गच्च आणि पोळपटावरती टाकायचं आहे. थोडंसं पाणी लावून घ्यायचं पुन्हा रुमालला. आता तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या आकारामध्ये इथं गोळा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन हाताला थापून घ्यायचं आधीसारखंच. छान असं पातळ थापायचं, म्हणजे शेकायला जास्त वेळ जात नाही. आतल्या साईडनं बाहेरच्या साईडला जायचं, म्हणजे कडेपर्यंत छान असं पातळ होत चालतं. आणि आधी तुम्हाला मी किती पातळ थापले ते दाखवायला विसरले, तर मी थापून झालं का तुम्हाला दाखवतेच. तुम्हाला हवं तेवढ्या पातळ शेपमध्ये तुम्ही हे थालीपीठ शेप थापू शकता. इतकं छान असं प्रमाणबद्ध सांगितलेलं आहे. तर हे बघा एकदम असं भाकरीसारखं, इथं भाकरी इतकंच पातळ हे थालीपीठ थापलंच जातं. आता ते पण शेकलंय, आता ते काढून घेऊया आणि हे टाकूया. तर बघू शकता दोन्ही साईडनी छान असं शेकल्यात गेलंय. आणि खूप जास्त तुम्हाला असं कुरकुरीत आवडत असेल तर कमी गॅसवर अजून थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं. 2 ते 3 मिनिटात छान असं कुरकुरीत तयार होतं. आता हे एखाद्या जाळीवर आपण काढून घेऊया. छान असं खमंग भाजू द्यायचं, म्हणजे छान लागतं खायला. आता तव्यावरती गॅस मिडियम टू लो हीटवरच ठेवायचा आहे. तव्यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं. आता खूप जास्त तेल टाकायची गरज नाही आहे आणि आधीच्या थालीपीठ सारखं असंच उचलायचं अलगद आणि तव्यावरती टाकायचं आपल्याला. तर छिद्रे करायला विसरले, तव्यावरती पण करू शकता तुम्ही. तर तेल सोडायचं आहे छिद्र्यांमध्ये आणि साईडनी थोडंसं
झाकण ठेवूया आणि हे पण आधीच्या थालीपीठ सारखं छान असं शेकून घेऊया. तर खाण्यासाठी आपले छान असे खमंग धपाटे थालीपीठ तयार झालेले आहेत खाण्यासाठी गरमागरम. तर छान असे पौष्टिक अगदी, त्यासोबत छान असं दही. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर छान अशी हिरवीगार अशी कैरी येते, कैरी. तुम्ही यासोबत चटणी पण घेऊ शकता, छान अशी शेंगदाण्याची चटणी. अगदी असं पोटभरीचा आणि अगदी अशी पौष्टिक आपले थालीपीठ किंवा धपाटे तयार झालेले खाण्यासाठी. अगदी अशी छान स्टेप बाय स्टेप आणि छान अशी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे. कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही मस्त छान असे नाश्त्याला किंवा जेवणासाठी पण हे करू शकता थालीपीठ. तर कमेंट करा आणि नक्की सांगा. तर बघितले ना किती छान असे आपले खमंग थालीपीठ तयार होतात. तर मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व भाज्यांचा उपयोग करून तुम्ही असे थालीपीठ बनवू शकता आणि अगदी टेस्टी होतात. तोंडाला चव नसली किंवा कोणी आजारी असलं तरी तुम्ही या पद्धतीचे पौष्टिक असे थालीपीठ करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.